तो सोलापूर शहर आणि तालुक्यामध्ये रोहिणी नक्षत्रानंतर आता मृग नक्षत्रानं दमदार पावसाची हजेरी लावलेली पाहायला मिळते। सलग चौथ्या दिवशी पडलेल्या या सरींमुळे शेतकरी चांगला सुखावलाय। जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये तुफान पाऊस झालाय। तालुक्यातील पापरी गावात अक्षरशः पूरजन्य स्थिती पाहायला मिळाली आहे। 3 महिन्यांपासून कडक उन्हाळ्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला होता आणि आता मात्र या पावसामुळे सगळ्यांना चांगला दिलासा मिळालाय। शहर आणि तालुक्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। मोहोळ तालुक्यात तुफान पाऊस झालाय पापरी गावात, त्यामुळे पूरजन्य स्थितीच निर्माण झाली आहे। तर वळूयात बीडकडे। बीडच्या अंबाजोगाईमध्ये शनिवारी संध्याकाळी 6च्या सुमारास पडलेल्या पावसानं नागरिकांची मोठीच धावपळ झाली। हा पाऊस अंबाजोगाई तालुक्यात अनेक ठिकाणी कोसळला। सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हा पाऊस झालाय। पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता। सकाळपासूनच पावसाचं वातावरण हे पाहायला मिळत होतं। तसंच जिल्ह्यातील माजलगाव, परळी, बीड, केज, पाटोदा या ठिकाणी ही पावसानं चांगलीच हजेरी लावली। आणि मान्सून दाखल होण्यापूर्वी प्रचंड पाऊस होताना पाहायला मिळतोय। पंढरपूरसह सांगोला तालुक्यामध्ये सुद्धा दमदार पावसानं हजेरी लावली आहे। मृग नक्षत्राचा आणि मान्सूनचा पाऊस सर्वार्थानं पंढरपूर आणि सांगोला इथे दाखल झालाय। 2 दिवसांपूर्वी पंढरपूरमध्ये 131 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुमारे 2 तासांहून अधिक काळ इथे चांगलाच पाऊस बरसलाय। असाच पाऊस सांगोला इथे सुद्धा झाला। त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवरचे ओढे हे पूर्णपणे भरून वाहू लागले होते। नागरिकांना वाहतूक करण्यासाठी काही अडचणींचा सामना करावा लागला होता। तर पंढरपूर सांगोल्यामध्ये मात्र ओढे नाले भरभरून वाहताना पाहायला मिळालेत। जबरदस्त असा हा पाऊस पाहायला मिळालेला आहे।